जर तुम्हालाही रेडीमेड पॉकेटचे गुलाबजामुन बनवायला प्रॉब्लेम येत असेल व जमत नसतील तर अशा प्रकारे गुलाबजामुन बनवा. आधी मलाही बनवता यायची नाही, पण मला त्याचं सिक्रेट माहिती पडलं आहे. तर अशा प्रकारे नक्की बनवा, तुम्हालाही लवकरच जमतील. त्या सगळ्यात अगोदर आपण शुगर सिरप बनवूयात. मी प्रमाणासाठी छोटी वाटी घेतली आहे. तर छोटी वाटीचे प्रमाण म्हणजेच मी 5 वाटी साखर घेतली आहे व 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यानंतर ते गॅसवर चढवलं आहे व 1 चम्मच निंबूचा रस टाकला आहे. त्यानंतर इलायची पावडर टाकलं आहे. इलायची जी होती तिला असं कुटून घेतलं आहे व ती टाकली आहे. त्याच्यानंतर ते उकळण्यासाठी ठेवलं गॅसवर. त्याच्यानंतर आपण हे जे गुलाबजामुनचं पॅकेट आहे ते फोडून त्याच्यातलं पावडर काढून घेऊयात. त्यानंतर जे पावडर निघालं ना त्याला हाताने चांगलं मसळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते गोळे गोळे असतात ना ते मोकळे होतात. त्यानंतर त्यात 1.5 चम्मच रवा टाकायचा, बारीक जाड जो असेल तो टाकायचा. त्यानंतर कोमट गरम केलेलं दूधने ते सगळं मस्तपैकी पीठ भिजून घ्यायचं. पीठ हे जास्त कडकही भिजायचं नाही, जास्त नरम पण भिजायचं नाही, मीडियम क्वालिटी म्हणजे मीडियममध्ये भिजायचं. त्यानंतर आपली ही सिरप हे रेडी आहे. त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा व आपलं पीठ भिजून रेडी आहे. हे 15 मिनटासाठी आपण रेस्टला ठेवूयात. 15 मिनटं झाले होते. परत एकदा मसळून घेतलं आहे मी. त्यानंतर हाताला तूप लावून त्याचे गोळे तयार करून घेतलेत. गोळे तयार करताना त्याला 2 मिनटं हातावर मसळायचं. त्यानंतर गोळे तयार करायचे, जेणेकरून त्याला आहे ना क्रॅक नाही पडत. छानपैकी छोटे छोटे लाडू तयार करायचे. लाडू तयार झाल्यानंतर कढई ठेवायची. त्यानंतर त्यात ऑइल टाकायचं. बघू शकता हे आपले अशा प्रकारे लाडू तयार झाले. जास्त मोठे नाही करायचे, छोटे छोटेच करायचे, कारण ते तेलात फ्राय होऊन थोडेसे फुलतात. त्याच्यानंतर एक एक गुलाबजाम टाकून असं त्याच्या म्हणजे बारीक गॅसवरच करायचं व गुलाबजाम टाकायनंतर ना आपलं चम्मचनेच त्याच्यावर तेल टाकायचं, जेणेकरून आहे ना ते लवकरात लवकर फुलतात. गुलाबजाम कधीही कमी गॅसवरच तळायचे, जेणेकरून आहे ना ते फुटत नाही. मी ना आधी जेव्हा बनवायची ना तर फास्ट गॅसवर बनवायचे ना, त्याच्याने ना खूप काळपट लवकर पडायचे व त्याला फुटून जायचे. बारीक गॅसवर फुटत पण नाही, छान असे तळून होतात. त्यानंतर ते काढून घेतले. सेकंड टाईम परत टाकायचे. सगळे असेच तळून घ्यायचे. टाकल्यानंतर त्यावर चम्मचने तेल टाकायचं व हळूवार हाताने चम्मचने त्याला हलवायचं, जेणेकरून त्याला असे क्रॅक नको पडायला. तर आपले गुलाबजाम तळून झाले आहेत. त्यानंतर जी शुगर सिरप आहे ना ते गार झालं होतं. गार झाल्यानंतर आपले सगळे गुलाबजाम त्याच्यात टाकायचे व ते 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचे. तर हे गुलाबजाम रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.